विकाजी हाच मुद्दा आहे की एक प्रकारची ही जी घाई आहे ती या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण देऊ शकते का? दुसरं, जो तपास सध्या सुरू आहे तो सुद्धा प्रभावित होऊ शकतो का? ही घाई कशासाठी असं त्यांचं म्हणणं आहे. जर आज तुमच्याकडे ज्या बाबी येत आहेत त्या बाबी पूर्ण येऊ देत, पूर्ण रिपोर्ट आला तुमच्या हातात, तर त्या आधारावर एफ-आय-आर होणारच आहे. त्याच्यात जर कोणी दोषी असेल तर, त्यांचं म्हणणं आहे. तुमचं उत्तर द्या, नंतर मी विकासजींकडे जाईल. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलताना सांगितलं की झारखंडमध्ये एक आठवड्यापूर्वी एक एअर अँब्युलन्सचा अपघात झाला, त्याच्यामध्ये 6-7 लोक मृत्युमुखी पडले. त्या घटनेमध्ये 2 दिवसात 24 तासात गुन्हा दाखल झाला. हा, इथे व्हीआयपी व्यक्ती आहे, आज 27 दिवस झाले, अजूनपर्यंत प्राथमिक अहवाल सुद्धा पुढे आला नाही, ब्लॅक बॉक्स सुद्धा आलेला नाही. व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएचे लागेबांधे आहेत. आम्ही पुरावे दिलेत. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री जे आहेत नायडू, त्यांचे कसे संबंध आहेत व्हीएसआर कंपनीशी, त्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत सगळे. आणि इथे जे तपास चाललाय आता, तो अपघाताच्या दिशेने चाललाय, तांत्रिक दिशेने चाललाय. तो तपास क्रिमिनल अँगलनी, ज्याच्यावर आम्ही शंका घेतल्यात, पुरावे दिलेत, त्या अँगलने तपास कुठेही सुरू नाही. ठीक आहे. कारण आज आम्ही सीआयडी ऑफिसला सुद्धा जाऊन आलो, सीआयडी अधिकाऱ्यांशी सुद्धा आम्ही चर्चा केली. क्रिमिनल अँगलनी तपास सुरू नाही. ठीक आहे. तुमचा मुद्दा कळला. क्रिमिनल अँगलने या सगळ्याचा तपास व्हावा असं तुमचं म्हणणं आहे. आपल्यासोबत विकास पासलकर आहेत. विकासजी, तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकार तुमचं आहे, तुमच्या नेतृत्वाच्या बद्दलची ही अतिशय महत्त्वाची मागणी आहे. अशा परिस्थितीत तुमची भूमिका काय एफ-आय-आरच्या बद्दलची? तुम्ही सरकारमध्ये असताना सुद्धा जर एफ-आय-आर होत नाही तर मग काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय? नाही, आपण या अगोदर या चर्चेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, विकासजी लावांडे यांनी रोहितदादा पवार आमदार त्यांच्या माध्यमातून एफ-आय-आर नोंदवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या अगोदर राज्य सरकारने CIDच्या माध्यमातून याच्यावरती तपास सुरू आहे. CBIच्या माध्यमातून सुद्धा तपास सुरू आहे. हा विषय एवढा सोपा नाही आहे. या महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे माननीय अजितदादा आपल्यातनं गेलेले आहेत. खरं तर लोक या धक्क्यातनं अजून सावरत नाही आहेत. 1 महिना आता 1-2 दिवसानंतर होतोय आणि 26 जानेवारीला माननीय अजितदादांनी पुण्यातील फ्लॅग होस्टिंग केलं त्या ठिकाणी, आणि आज 26 आज फेब्रुवारी आहे. तर आज विचार करा की एक एवढं मोठं नेतृत्व आज आपण राष्ट्रीय लेवलवरती CBIच्या माध्यमातून असेल, राज्याच्या लेवलवरती CIDच्या माध्यमातून असेल, आणि आज लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये अनेक खासदार, अनेक आमदार, इथं राज्याच्या विधिमंडळाचं आता अधिवेशन चालू आहे. वेगवेगळ्या विषयातून अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला याचं उत्तर द्यायचंय. ही संपूर्ण जे काही घडलंय ते जनतेसमोर आलं पाहिजे, आणि म्हणून त्यासाठी अत्यंत या ठिकाणी सखोल अशा चौकशीचे सगळे प्रयत्न चालू आहेत, आणि हे प्रयत्न झालेच पाहिजेत. आणि रोहितदादा पवार यांनी, आमदारांनी ज्या काही शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या शंकेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा मला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं की माननीय अजितदादा हे आमचे नेते होते, आणि आज त्यांच्या अशा जाण्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांना धक्का पोचलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठेही कुठले लूप होल्स राहता कामा नये. आणि म्हणून या अगोदर जे आपले ॲडव्होकेट त्या ठिकाणी आहेत त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. कारण कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे. कारण एखाद्या छोट्याशा गावात किंवा कुठेतरी काहीतरी चोरी झाली आहे किंवा कुठेतरी काहीतरी झालंय, आणि त्या पद्धतीचा गुन्हा नोंद करत असताना ही छोटी बाब नाही, ही टेक्निकली दृष्टिकोनातनं सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि VSR कंपनी असेल, DGC असेल, यांच्याकडनं कुठेही दुर्लक्ष होत असेल तर त्या संदर्भामध्ये रोहितदादा असतील किंवा या राज्यातील प्रमुख लोक असतील, या सर्वांची सुद्धा हीच इच्छा आहे की या गोष्टीला, दादांच्या मृत्यूला जे जे कारणीभूत आहे, जे जे घटक आहेत, त्याला योग्य त्या पद्धतीने ती चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्या दोषींवरती कार्यवाही झाली पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण या विषयामध्ये अत्यंत भावनिक आहोत, आणि हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. आणि त्यामुळे या विषयाला ज्या पद्धतीने, या उलट मला असं वाटतं की ही जी चौकशी होती यावरती सुद्धा कुठेतरी ते परिणाम होऊ नयेत. आणि ह्या ज्या शंका जे काय रोहितदादा जे त्या ठिकाणी जे मांडतायत त्या शंकांना सुद्धा असं अवेअर करून चालणार नाहीये. आणि म्हणून दुर्लक्षून चालणार नाहीये. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण तुम्ही स्पष्ट शब्दात हे नाही सांगितलं की एफ-आय-आर दाखल व्हायला हवा की नको. त्याच्याबद्दल
नाही नाही हा हा विषय असा आहे, एफ आय आर दाखल व्हायला का नको, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की कायदेशीर बाबी आहेत. अहो एफ आय आर दाखल होण्याने जर काही प्रश्न सुटत असतील, जर त्या अँगलनी पुढे जात असेल, तर आता सुद्धा ते सांगितलं की जर एफ आय आर होत नसेल तर न्यायालयाचे दरवाजे आहेत, पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला ठीक आहे. जाता येऊ मला शकतं. त्याच्यात उपप्रश्न गृह मग तुम्ही खात्याच्या का- माध्यमातून आपण तुमच्या प्रयत्न केला पक्षाकडून पाहिजे. काय प्रयत्न आहे? आणि एक मी त्यांच्या आमदार- भावनेशी सहमत आहे सगळ्याच विषयाची. तुमच्या पक्षात सुद्धा आमचे दोन मतं प्रवाह आहेत का? एक आमदार तिथे एफ आय आर दाखल करायला जात आहेत आणि पुन्हा अशी पक्षाची भूमिका काय आणि आमदारांची काय? ठीक आहे, मी विचारतो. विनोद वाघ आपल्यासोबत आहेत. विनोदजी, तुम्ही या चर्चेला सहभागी होण्याच्या आधी